मित्रहो नमस्कार. रायगडच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? पालकमंत्रीपदाचा वाद महिनोन्महिने प्रलंबित आहे. शिंदे सेनेचे नेते वारंवार ताकद दाखवत आहेत, पण दुसरीकडे अजित पवार गटाचे सुनील तटकरे मात्र एकामागून एक राजकीय डाव जिंकताना दिसत आहेत. विधान परिषद निवडणुकीत रायगडची जागा स्वतःच्या मुलासाठी मिळवण्यात तटकरेंना यश आलं, तर शिंदे सेनेचे आमदार असलेल्या भरत गोगावले यांचा दावा हवेत विरल्याची चर्चा सुरू झाली. याहून धक्कादायक बाब म्हणजे शिंदे सेनेतीलच काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आले. मग प्रश्न असा निर्माण होतो की रायगडमध्ये खरंच शिंदे सेना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करते का? पालकमंत्रीपदाचा वाद जाणीवपूर्वक भिजत ठेवून तटकरे स्वतःची राजकीय ताकद वाढवत आहेत का? रायगडच्या सत्ता संघर्षामागचं खरं कारण, तटकरेंच्या खेळी, शिंदे सेनेची अडचण आणि पुढे कोणाचा वर्चस्व राहणार याचा खरमरीत आणि सडेतोड आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काही प्रश्नांची उत्तरं अनेकांना अस्वस्थ करू शकतात. मित्रहो, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 साली 1 मे 1960 साली झाली. त्यावेळी महाराष्ट्रात जिल्हे होते 26. त्यानंतर आजपर्यंत 10 जिल्हे वाढून सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद सध्या धुमसत आहे. एक म्हणजे नाशिक आणि दुसरा म्हणजे रायगड. रायगड आणि नाशिकमध्ये महायुतीमधील अंतर्गत वादामुळे या 2 जिल्ह्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या स्थगित करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आणि त्यानंतर आज मितीस या दोन्ही जिल्ह्यांना पालकमंत्री नाही. रायगडमध्ये आपण विचार केला तर सुरुवातीला आदिती तटकरे यांची नियुक्ती जाहीर झाली होती. त्यानंतर शिंदे सेनेने भरत गोगावले यांच्या नावासाठी दावा केल्यानं हा निर्णय स्थगित करण्यात आला. मित्रहो, नाशिकचं उदाहरण घ्यायचं झालं तर नाशिकमध्ये सुरुवातीला जलसंपदा आणि ग्रामविकास मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांची नियुक्ती पालकमंत्री म्हणून जाहीर झाली होती. मात्र शिंदे सेनेकडून दादा भुसे यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आल्याने नियुक्ती ही स्थगित झाली. बघा, रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी जो सामना आहे तो अजित पवार गट आणि शिंदे सेना, तर नाशिकमध्ये जो वाद सुरू आहे तो भाजप विरुद्ध शिंदे सेना. आता आपण आज बोलणार आहोत ते नाशिकमधील वादाबद्दल. मित्रहो, नाशिकमध्ये सध्या रायगडमध्ये विधान परिषद निवडणुकीमुळे हा वाद पुन्हा एकदा चर्चेला आला. विधान परिषद निवडणुकीमध्ये रायगडची जागा जी आहे ती भरत गोगावले यांनी त्यांच्या सुपुत्रासाठी मागितली होती, तर दुसरीकडे सुनील तटकरेसुद्धा त्यांच्या मुलासाठी म्हणजे अनिकेत तटकरे यांच्यासाठी या जागेसाठी आग्रही होते. मित्रांनो, दोघांनाही त्यांच्या सुपुत्रांना उभं करून पुढं आणायचं होतं राजकारणामध्ये. पण गंमत अशी झाली, वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आणि अपेक्षेप्रमाणे ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आली, म्हणजे अजित पवार गटासाठी, म्हणजे सुनील तटकरे यांच्यासाठी. कारण इथे सुनील तटकरे अजित पवार गटात असोत, पुढच्या काळात ते शिंदे सेनेत जाऊ देत, भाजपमध्ये जाऊ देत की आणि कोणत्या पक्षात, त्यांना फक्त त्यांच्या भोवतीच रायगडचं राजकारण फिरवायचं आहे. त्यामुळे मी म्हटलं की ही जागा अजित पवार गटाकडे गेली असं मी म्हटलं आणि त्यानंतर मी आवरलं स्वतःला. कारण अजित पवार गटाकडे जागा गेली म्हणण्यापेक्षा तटकरे यांच्याकडे गेली. ओके, इथे मित्रांनो अगोदरपासूनच सुनील तटकरे विरुद्ध शिंदे सेना असा वाद सुरू आहे. या वादापासून बघायला गेलं तर भाजप अलिप्त आहे, कारण या 2 बोक्यांमध्ये जेवढा वाद लागेल तेवढा भाजपला हवंच आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ कसा होतो हे रायगडमध्ये सध्या पाहायला मिळतं. मित्रांनो, या ठिकाणी तटकरे जे आहेत ते कोणालाच वर येऊ देत नाही असं शिंदे सेनेच्या भरत गोगावले असतील, आमदार महेंद्र दळवी असतील यांचा आरोप आहे. तसं बघायला गेलं तर ते काही खोटं नाही.
कारण सुनील तटकरेंनी स्वतःच्या मुलीला प्रेझेंट केलं. आता त्या महिला व बालविकास मंत्री आहेत. नंतर त्यांनी पुतण्याला उभं केलं मध्ये, त्यांना राजकारणात आणलं आणि आता मुलाला अनिकेत तटकरेला त्यांनी राजकारणात आणलं आहे. मित्र हो, हे सगळं जर बघायचं गेलं तर घराणेशाही किती असावी याला काही सीमा आहे की नाही, मग बाकीच्यांना कधी चान्स मिळणार आहे की नाही, असा या शिंदे सेनेच्या नेत्यांचा आरोप आहे, प्रश्न आहे. विधान परिषद निवडणुकी ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी भरत गोगावले यांनी आपल्या मुलाचं नाव पुढं केलं होतं. वरिष्ठ स्तरावरपर्यंत नाव पोचलंसुद्धा होतं आणि त्यांची निवड जवळपास फायनल झाली असतानाच अजित पवार गटसुद्धा या जागेसाठी आग्रही राहिला. दोघं बोलणीला बसले की ही जागा कोणासाठी सोडायची, कारण भाजपच्या जागी उमेदवार उभा करणार नव्हता. भाजपला ती जागा कोणीही घ्या असं भाजप अलिप्त राहिलं. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला, इथल्या राजकारणापासून भाजप अलिप्त आहे. तर या दोन गटामध्ये चर्चा झाली आणि त्यांच्यामध्ये बोलणी काय झाली ते अजूनही गुलदस्त्यात आहे. पण जी काय बोलणी झाली ती आपल्या फायद्याची नाहीत असं शिंदे सेनेच्या रायगडमधील पदाधिकाऱ्यांचं आणि आमदारांचं म्हणणं आहे. या ठिकाणी बोलणी जी झाली त्याच्यानुसार एवढंच कळलं की ही जागा शिंदे सेनेनं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सुनील तटकरे यांच्यासाठी मोकळी करून दिली. त्यामुळे आपोआप भरत गोगावले यांच्या मुलाचाच पत्ता कट झाला. आता रायगडच्या पालकमंत्रीपदी ज्यावेळी आदिती तटकरे यांची निवड झाली त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की इथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. शिंदे सेनेच्या आमदारांनी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली, संताप व्यक्त केला होता. कारण तटकरे घराणं जे आहे, विशेष करून सुनील तटकरे आणि आता त्याच्यानंतर उदयास आलेल्या आदिती तटकरे, या शिंदे सेनेच्या कोणत्याही पदाधिकारी किंवा आमदाराला विश्वासात न घेता निर्णय घेतात. आणि या एवढे आमदार असतानासुद्धा, अगदी बघायला गेलं तर आदिती तटकरे यांच्यापेक्षा सिनियर आमदार असतानासुद्धा त्यांना अजिबात विश्वासात घेतलं जात नाही असं शिंदे सेनेच्या आमदारांचं म्हणणं आहे. तसं बघायला गेलं तर इथे शिंदे सेनेचे आमदार बऱ्यापैकी आहेत, म्हणजे शिंदे सेनेची ताकद इथे चांगली आहे. पण तटकरेंची ताकदसुद्धा काही कमी नाही. त्यामुळे गंमत अशी झाली की दोन्हीही तुल्यबळ असे शत्रू आहेत एकमेकांचे. आता इथे पाहायला गेलं तर भाजप मगाशीच म्हटलं यापासून लांब आहे, या दोघांच्या भांडणापासून. आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप हा वाद तसाच पेटवत ठेवतो आहे, इथला वाद जो आहे तो. कारण देवेंद्र फडणवीस यांनी अजूनसुद्धा या वादात लक्ष घातलं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे इथे कोणीही पालकमंत्री नियुक्तसुद्धा केला नाही. नाशिकमध्ये सुद्धा असंच झालं, तो विषय पेंडिंग ठेवण्यात आला. माझं एक नेहमी या सरकारवर आरोप आहे की स्पष्ट भूमिका कधीतरी घ्यायला शिका. एखादी भूमिका चुकू शकते, तसे पण चुकीचे निर्णय घेतलातच तुम्ही कधी ना कधी. तर एखादी भूमिका तुमची चुकू शकते किंवा एखादी भूमिका तुमची बरोबरही असू शकते, चांगली असू शकते, पण तुम्ही भूमिका घेणं गरजेचं आहे. वाद पेंडिंग ठेवणं याच्यासाठी सरकार कशाला हवं? मग सरकार ही गोष्ट हवीच कशाला जर असे वाद पेंडिंग राहणार असतील? पालकमंत्री नसल्यामुळे तिथे अनेक गोष्टींना आळा बसतो म्हणण्यापेक्षा अनेक कामांना आळा बसतो. कोणत्या मीटिंग घेण्यासाठी जेथे पालकमंत्र्यांची उपस्थिती लागते तिथे त्या घेता येत नाहीत. जिल्हा नियोजन समिती असेल किंवा इतर कुठल्या समित्यांच्या ज्या बैठका असतात त्या बैठका प्रलंबित राहतात. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा जो निधी असतो तो पेंडिंग राहण्याची भीती असते. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्यात मित्रांनो तर पालकमंत्री नियुक्त होणं हे गरजेचं आहे. दोघांच्या वादात राजकारणात तिसरा कोणी फायदा मिळू दे, पण तिथल्या जनतेचा मात्र नक्कीच तोटा आहे. शिंदे सेनेनं आतताईपणाने हा निर्णय घेतला आहे अशी तिथल्या पदाधिकाऱ्यांनी टीका केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आमदार महेंद्र दळवी आणि आमदार भरत गोगावले यांनी तर उघडपणे मीडियाशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली, नाव न घेता. कारण रायगडसारख्या ठिकाणी आपली ताकद असतानासुद्धा आपण ती ताकद दुर्लक्षित करतो आहे आणि कुठेतरी आपल्याच पदाधिकाऱ्यांना कसं बोचेल याच्यासाठी प्रयत्न वरिष्ठ स्तरावर होत आहेत का, अशी शंकाच या दोघांनी उपस्थित केली. मित्रांनो, गंमत अशी आहे
की तटकरे हे प्रादेशिक पातळीवरचे नेते आहेत, राज्य पातळीवरचे नेते आहेत. आणि आता बघायला गेलं तर अजित पवार गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, त्याच्यामध्ये त्यांना स्थान असो किंवा नसो, पण त्या पातळीवर ते आहे, तिथे पण लक्ष घालत आहेत. त्यामुळे गंमत अशी झाली, ज्यावेळी बार्गेनिंग करायचं असतं महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये, ज्यावेळी बोलण्यास सुरू होतात एखाद्या जागेविषयी किंवा काय, त्यावेळी म्हणजे अजित पवार गटाकडून तटकरे स्वतः पुढे येतात की ही जागा आम्हाला हवी, ही जागा आम्हाला हवी. आणि ती जागा जर त्यांना मिळाली तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून रायगडचा असा भांडणारा कोणी नाही त्या जागेसाठी. स्वतः एकनाथ शिंदेच बोलणी करतात आणि ती जागा, त्या जागेच्या बदल्यात जर दुसरं काही मिळणार असेल तर ते पदरात पाडून घेतात. प्रत्यक्षात बोलायचं झालं तर रायगड जिल्हा जो आहे तो मुंबईशी कनेक्ट आहे, विकसित झालेला जिल्हा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईशी जोडला गेलेला असल्यामुळे यातला रायगडमधला काही भाग तर नवी मुंबईमध्ये आहे. त्यामुळे भविष्यात येथील राजकारण हे मुंबईशी कनेक्ट असल्यामुळे इथल्या राजकारणाला खूप महत्त्व आहे, जे शिंदे सेनेनं आजसुद्धा ओळखलेलं दिसत नाही. कारण स्वतःच्याच पक्षातील आमदारांची मुस्कटदाबी शिंदे सेनेत एकनाथ शिंदे करतात की काय, असा सध्याचा प्रश्न आहे. तटकरेंनी हळूहळू एकेकाला प्रमोट करून त्यांच्या घराण्यातल्या आणि त्यांच्या समर्थकांना प्रमोट करून तिथल्या राजकारणावर आपला कब्जा करण्यासाठी प्रयत्न चालवलेत. कारण तुम्ही बघितलात तर तटकरे घराण्याभोवती तिथलं राजकारण फिरताना दिसते. मग एकनाथ शिंदेंचे एवढे सिनियर आमदार, म्हणजे ज्या आमदारकीमध्ये कितीही वर्ष असू देते पण राजकारणामध्ये बरीच वर्ष सक्रिय आहेत, त्यांची एवढी जी काय म्हणतात ती इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे तो कुठेतरी मागे पडतोय, असं सध्याचं चित्र आहे. रायगडवर कब्जा कोणाचा होणार हे भविष्यात नक्की ठरेल. पण सध्या तरी सुनील तटकरे यांनी विधान परिषद निमित्तानं आपल्या मुलाला पुढे करून आणि त्याला बिनविरोध निवडून आणून ते सिद्ध केल्याचं चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीतसुद्धा मित्रांनो असंच झालं की लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी म्हणजे शिंदे सेनेच्या आमदारांनी असेल, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काम केलं. पण ज्यावेळी विधानसभा निवडणुका आल्या त्यावेळी मात्र आपल्या पक्षासाठी म्हणजे शिंदे सेनेसाठी तटकरेंनी म्हणावं तसं काम केलं नाही, असा सुद्धा यांचा आरोप आहे शिंदे सेनेतील आमदारांचा. आता प्रत्यक्षात पाहायला गेलं तर तटकरेंनी जे भाजप कुरघोड्या करतं, म्हणजे एखाद्याशी आपला मित्र म्हणायचं आणि त्याला मारून टाकायचं, तेच हळूहळू इथे तटकरेसुद्धा करताना दिसत आहेत. कारण दोन्हीही दुसऱ्या मित्रपक्षाला जमवून घेणं, दुसऱ्या मित्रपक्षाची जमवून घेणं आणि तेथील राजकारणावर महायुतीचा म्हणून कब्जा मिळवणं, हे जे वातावरण रायगडमध्ये असायला हवं होतं ते सध्या दिसत नाही. फक्त तटकरेच राहायला पाहिजे रायगडच्या राजकारणामध्ये, बाकीचे सगळे झोपले पाहिजे. ही जी भाजपची रणनीती आहे, कूटनीती आहे, तीच तटकरे रायगडमध्ये राबवताना दिसत आहेत. मित्रांनो, रायगडच्या राजकारणाबद्दल तुमचं मत काय? सुनील तटकरे यांनी स्वतःच्याच घरातील लोकांना राजकारणात आणणं, त्यांना मोठं करणं, याच्यासाठी चाललेला खटाटोप आणि दुसरीकडे शिंदे सेनेची इथे होणारी मुस्कटदाबी, याबद्दल तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.